श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात माझी तर चहा बिस्किटापासूनच झालेली आहे, कारण मला आजच्या दिवशी खूपच काम होतं. भरपूर साऱ्या मिरच्या निवडायच्या होत्या, निवडायच्या म्हणजे देठ काढायच्या होत्या आणि उन्हात घालायच्या. 9ला बसले तर 11:20ला उठलेली आहे. एवढा वेळ मला लागला देठ काढायला. जर घरामध्ये सासू किंवा आपले जवळचे कोण नातेवाईक असतील तर अशा कामाला खूप मदत होते, पण मला नसल्यामुळे मला एकटीलाच हे काम सर्व बघायला लागते. 2 दिवस मिरच्या वाळल्यानंतर आता मसाले भाजून घेतलेले आहेत, कारण मला डंकात जायचं आहे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी बनवण्यासाठी. तर बघू शकता फायनली इथे माझी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी बनवून तयार झालेली आहे. हा ब्लॉग माझा 2-3 दिवसाचा असल्यामुळं मी एकत्रच व्हिडिओ बनवते, कारण एका दिवसाचा शूट करून मोठा व्हिडिओ बनवणं शक्य नसतो म्हणून. तर हा आहे संकष्टी दिवशीचा. तर सकाळी शाबू खिचडी बनवलेली नाश्त्यामध्ये, आणि काम जरा कमी होतं म्हणून ज्वारी धुवून टाकली. ज्वारीचं दळप संपलं होतं माझं, कारण मी ज्वारी धुवूनच वापरते. आता इथे मी पापड तळून घेतलेले आहे, डाळीची आमटी बनवली, मटकीची भाजी बनवलेली आहे, मोदक बनवलेले आहेत, मसाले भात चपाती हेच होतं आजचा माझा संकष्टीचा मेनू. तर आता हा संकष्टीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर माझ्या पुतण्याचा बड्डे सेलिब्रेशन करायला मी एका फार्म हाऊसवरती गेलो, तर तिथला हा व्ह्यू आहे. हे फार्म हाऊस आता नवीन झालं आहे, त्यामुळं जरा अजून कुंडीतले झाड वगैरे छोटे छोटे दिसत आहेत, पण खूप छान वाटत आहेत. मनाला एक प्रसन्न पॉझिटिव्हिटी मिळते हे सगळं बघून. निसर्गरम्य वातावरण अशी इतकं छान वाटतं ना त्या वातावरणामध्ये. पण आम्हाला खूप लेट झालेला जायला, जास्त काही शूट करता आलं नाही, कारण तिथे जाऊन जेवण पण बनवायचं होतं. आता इथे झोपाळा आहे, तर मी सुद्धा एन्जॉय केला थोडासा झोपाळा, आणि मग गेलो मदत करायला स्वयंपाकासाठी. तर बघू शकता किती छान प्रसन्न वातावरण, अशी शांतता. शहरापासून कुठेतरी थोडंसं दूर असं खेड्यामध्ये ग्रामीण एरियामध्ये जाऊन तिथे जेवण वगैरे करणं खूप मस्त वाटतं. आत रूमच्या हे असं आहे, फ्रीज कपाट नवीनच आहे हे फार्म हाऊस, त्यामुळे एकदम चकचकीत आणि क्लीन आहे. बघू शकता तुम्ही. बायकांना ह्या धकाधकीच्या जीवनातनं थोडा आराम म्हणून हे असं फार्म हाऊसला बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलेलं सगळ्या घरच्यांनी. सगळ्यांच्या सुट्ट्या वगैरे अरेंज करून फायनली बुधवारी हे झालेलं आहे बड्डे. आता माझा मुलगासुद्धा श्रेयस झोपाळ्यावरती एन्जॉय करतोय. फायनली केक कट केला, आणि इथे संपवते आजचा ब्लॉग. परत भेटूया, बाय.